अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामासाठी मातंग समाज आक्रमक, सोमवारी काम सुरू करण्याचे महापालिकेचे लेखी आश्वासन। अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम मंजूर होऊनही महापालिका प्रशासनाकडून काम सुरू करण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ मातंग समाजाच्या वतीने स्वातंत्र्यदिनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता। अखेर सोमवारी काम सुरू करून आवश्यक लाईन आउट करून देण्याचे महापालिका प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। मिरज शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याचे सुशोभीकरण तसेच पूर्णाकृती पुतळ्याचे काम मंजूर असतानाही कामासाठी आवश्यक लाईन आउट करून देण्यास महापालिका प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मातंग समाजाच्या वतीने करण्यात आला आहे। या प्रश्नाबाबत यापूर्वी महापालिका प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता, मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने स्वातंत्र्यदिनी मातंग समाज बांधवांच्या उपस्थितीत महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले। दरम्यान पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत आंदोलकांशी चर्चा केली। पोलिसांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले। अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भूमिका ऐकून घेतो सोमवारी काम सुरू करून आवश्यक लाईन आउट करून देण्याचे लेखी आश्वासन दिले। या आश्वासनानंतर मातंग समाजाच्या वतीने आमरण उपोषणाचे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले। मात्र सोमवारी दिलेल्या आश्वासनानुसार काम सुरू झाले नाही, पुन्हा टाळाटाळ करण्यात आली तर यापेक्षा तीव्र आंदोलन महापालिकेविरोधात छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला। यावेळी महापालिकेतील बांधकाम अधिकारी डी पवार, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण तसेच आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली। तसेच एका सहाय्यक आयुक्तांनी मातंग समाजाच्या आंदोलनाबाबत कथितरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या कथित वक्तव्याचा निषेध करताना महापुरुष तसेच समाजाबद्दल बोलताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आदराची भाषा वापरावी अशी मागणी आंदोलकांनी केली। अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम आणि समाजाच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। दरम्यान आंदोलनावेळी सहकार्य केल्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। सर्वप्रथम आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मातंग समाजाच्या वतीनं सर्व देशवासियांना आज आम्ही शुभेच्छा देतो। तर त्याचप्रमाणे आज स्वातंत्र्य दिन असून सुद्धा आज मातंग समाजाला या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मिरज या कार्यालयामध्ये आंदोलन करावं लागत आहे। हे आंदोलन यासाठी करावं लागत आहे की अण्णाभाऊ साठे यांचा जो मिरज शहरातील अर्धपुतळा आहे त्या पुतळ्याचे सुशोभीकरण व पूर्णाकृती पुतळ्याचे काम मंजूर असताना देखील महापालिका हे वारंवार लाईन आउट करून देण्यासाठी टाळाटाळ करत होती। म्हणून आज मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी आत्मदहनाचा आम्ही इशारा दिल्यानंतरनं तरी देखील आमची कुणी दखल घेतली नव्हती। म्हणून आज या ठिकाणी आत्मदहन करण्यासाठी सर्व मातंग समाज बांधवांच्या सोबत आज या ठिकाणी आम्ही आलो असताना पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं। पोलीस प्रशासन आल्यानंतरनं पोलिसांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलावून घेतले आणि अधिकाऱ्यांनी आत्मदहन आम्ही करतेलं बघितले। त्यांनी बघून त्या ठिकाणी आम्हाला सोमवारी काम चालू करून घेतो व लाईन आउट करून देतो असं सांगून आम्हाला एक लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे सोमवारी काम चालू करण्याचा। आणि या ठिकाणी आम्ही आत्मदहनाचं आंदोलन हे थांबवत आहे व महापालिकेनं सोमवारी जर आमची फसवणूक केली तर यापेक्षा तीव्र असं आंदोलन या महापालिकेत मातंग समाजातून छेडलं जाईल आणि याला सर्वस्वी बांधकाम अधिकारी डी पवार साहेब, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण साहेब, त्याचबरोबर महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसंच सहाय्यक आयुक्तांचा उल्लेख झाला म्हणून सांगतो। सहाय्यक आयुक्तांनी मातंग समाजाची लोक आतमध्ये येतात, गेट लावा आणि यांना बाहेर राखला असं यांनी आमचा अपमानास्पद वक्तव्य करून आमचा अपमान केलेला आहे। म्हणून आम्ही प्रथमतः त्या सहाय्यक आयुक्तांचा निषेध करतो आणि गरज पडल्यास सहाय्यक आयुक्त साहेब तुम्हाला आम्ही जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। फक्त इथून पुढे तुम्ही मातंग समाज असो किंवा अण्णाभाऊ साठे असो किंवा इतर महापुरुष असो यांच्या प्रती बोलताना आदरपूर्वक बोला, अन्यथा तुम्हाला तुमची जागा मातंग समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही। जय लहूजी, जय भीम, जय अण्णाभाऊ साठे। तसंच आम्ही पोलीस प्रशासनाचाही आभार
व्यक्त करतो. पोलीस प्रशासनानं आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. साहित्यरत्न